नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, गायत्री, बापरे, तू तर आज एकदम साडी वगैरे नेसून कुठे मार्केटला जायचं होतं, पण पाऊस यायला लागला. तो मित्रांनो, तिकडे पाऊस पण यायला लागला पूर्ण, म्हणजे जोरदारच पाऊस होता. आता थोडा कमी झाला आहे. आज मेन म्हणजे तर आईला पण मी गावी फोन केला तर आई बोलते की गावाकडे अजून पाऊस नाहीये. आता विचार करा, जुलै महिना पूर्ण संपायला आला, तोपर्यंत पाऊस नाहीये गावाकडे. हा गायत्री, हा ना, आज सकाळपासून एवढा पाऊस पण नव्हता ना. आता मार्केटला जायचं होतं, एवढी हा लगेच येऊन गेला ना. चल गायत्री, तुला काय पूर्ण आपलं घर दाखवायचं होतं. घरामध्ये आपण काय काय सामान घेतलाय ते तुला दाखवायचं होतं ना. हा, काय काय सांग. घरामध्ये जेव्हा हा रूम म्हणजे बघायला आली, आधीचा रूम होता, मस्त होता तो पण तिथे थोडा प्रॉब्लेम होता म्हणून तो रूम आपण सोडला की थोडं पाण्याचा पण प्रॉब्लेम होता तिथं. पाण्या वगैरे प्रॉब्लेम होता की तिथं पण रूम असा वगैरे मस्त होता तो. जसं म्हणजे हॉल, बेडरूम, किचन असा मस्त होता तो रूम. आणि हा पण चांगला रूम आहे, तसं काही वाईट पण इथं एवढं बेडरूम नाहीये, फक्त हॉल आहे. नाही म्हणजे आहे तेवढाच आहे हा रूम, पण असं हॉल मोठा आहे आणि किचन पण आहे आणि असं बाथरूम वगैरे सगळं मोठं आहे, किचन पण मोठं आहे. मग एकच सेमच आहे हा रूम. हा, म्हणजे इथं पण जर मध्ये भिंत राहिली असेल तर बेडरूम झाला असता. म्हणजे नाही या साईडला आला असता ना बेड, आणि तिकडे असं भिंत वगैरे राहिली असते, किचन छोटा राहिला असता ना, तर मग बेडरूम पण झाला असता. मग मी असं सांगते की आपला असा 10 बाय 10ची खोली बोलतात ना, असं मुंबईमध्ये असं आपलं आयुष्य म्हणजे छोटासा संसार, ते दाखवते तुम्हाला. की जसं आपण बेड हा इथं ठेवलेला, हा बघा तिथे दाखवा ना बेड. हा डबल बेड नको घ्यायला पाहिजे होता ना गायत्री. आपण सोफा कम बेड घ्यायला पाहिजे होता ना. सुरुवातीला माहिती नाही पडलं ना आपल्याला, तोच रूम मध्ये राहायचं असं वाटत होतं ना आपल्याला. रूम मध्ये नंतर प्रॉब्लेम यायला लागले म्हणून तो खाली गेला आपण. तेच. हा बघा मित्रांनो, इकडं पूर्ण म्हणजे डबल बेड या इथं ठेवला आहे. आणि आपल्या इथं कूलरला जागा नव्हती तर कूलर इकडे ते बेड पुढे करून कूलर या साईडला ठेवले आहेत. तिथं आपल्या गोदड्या वगैरे ठेवल्या आहेत तिथं. बेड मध्ये डबल बेड बोलतात, पण त्याच्यामध्ये ना सामान भरपूर आहे, कपडे वगैरे हे ते सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे इथं बेड मध्ये. आणि तेवढं रूम असं ऍडजस्ट होतं इथं म्हणजे. बरोबर. आई एवढा हॉल आहे मित्रांनो आमचा. आणि आपल्याला कपाट घ्यायचं, ते कपाट कुठल्या साईडला ठेवणार गायत्री? कुठं तिकडं? हा, बरोबर. स्वामीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मी माताचा फोटो तिथे ठेवलेला आहे. हो बरोबर. सध्या ते कपाट वगैरे काही घेतला नाही मित्रांनो. कपाट पण घेऊन झालं ना तर आम्हाला या जागेवरती कपाट ठेवायचं आहे. आणि ते छोटंसंच कपाट घ्यायला लागेल काहीतरी, कारण की मित्रांनो ते तुम्ही गॅलरी थांबाल, तुम्हाला परत एकदा ती गॅलरी दाखवून देतो. या गॅलरीत ना ते कपाट यायला पाहिजे. मेन म्हणजे ही बघा एवढी गॅलरी आहे, तर या गॅलरीमधनं ते कपाट यायला पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. बघू आता कसं होतं काय नाही, कारण की घेताना छोटंसंच कपाट घ्यायला लागणार आहे काहीतरी. आलं ना लक्षात? छोटंसंच कपाट घेऊया. शक्य नाही ना असं एकदम हेवी वस्तू घेणार आहे आणि आपण प्रॉपर्टी एकाच रूम मध्ये राहणार आहे, इथं आपल्याला राहायचंय ते पण नाही ना. आपल्याला स्वतःचा रूम राहतो, आपला आपण मस्त व्यवस्थित राहू शकतो, सामान पण सगळ्या वस्तू आपण घेऊ पण शकतो ना. बरोबर. वेगळाच आनंद असतो ना. आणि हे सगळं घ्यायचं, मग बाहेर जायचं, मग बाहेर परत दुसऱ्या रूम मध्ये इकडं तिकडं फिरायला लागतं, मग रूम भेटणं पण मुश्किल असतं नाही. हा बरोबर. भाड्याचा रूम कसा असतो मित्रांनो, ते रेंट वाले जे म्हणजे रूम मालिक असतात ते 1-2 वर्षांनी त्यांच्यावर असतं. राहिले तर राहा, नाही तर खाली करा. खाली करायला बरोबर. ते ना 1-2 वर्षाचे जे अग्रीमेंट करतात ते नंतर खाली करायला लावतात. ते जास्त म्हणजे रूम मध्ये काय माहिती त्यांना काय प्रॉब्लेम असतो, कुणालाच नाही म्हणजे आम्हालाच नाही, असं सर्वांना जेवढे पण आहेत ना. रूम मालिक बोलला की नाही बोलते आपको जितना साल देना है उतना. हा ना, रूम मालिक आम्हाला चांगला भेटलाय. ते रूम मालिक बोललाय आम्हाला तुम्हाला जेवढे वर्ष राहायचे ना म्हणे तेवढे वर्ष राहा म्हणे इथं. इधर बोलते 15 साल 20 साल हो गए बोलते की भाडं तरी घेऊ तो इधर रहते बोलते असं सांगत. हा, असं सांगत होते तेच. बाकी तर काय नाही मित्रांनो. ते बघा टीव्ही वगैरे तिथं लावून दिली आहे इथं, म्हणजे भिंतीला. मी आपल्या घरच्या घरी इथं टीव्ही लावून दिली आहे. त्या स्वामींचा फोटो वगैरे हे पूर्ण आपली क्लीन असते ही जागा. पण आता सध्या ते पसारा वगैरे, पसारा म्हणजे काय तेच आपलं पाकिट वगैरे. परत इथं त्रिशूचे फोटो लावून दिले हे बघा. म्हणजे त्रिशूच्या मामाने, मोठ्या मामाने दिले होते फोटो गिफ्ट म्हणून. त्रिशूचा जेव्हा पहिला बर्थडे होता ना तेव्हा त्रिशूच्या मामानेच दिला होता. काय आता किचन किचन पण दाखवायला लागेल ना आपल्याला. छोटंसं किचन. इथं मी 2 मांडण्या लावल्यात. म्हणजे आधी त्या रूम मध्ये राहायची तर तेव्हा एकच मांडणी होती तिथं, म्हणजे मला लावायला जागा नव्हती. हे बघा इथं 2 किचन छोटासा होता तो. बरोबर. अशी एकच मांडणी लावायची आणि असायला तर दरवाजा होता असा.
हा. तिथं भांडे पण मी घेऊ शकत होते जास्त आणि काहीच नाही, पाहिजे तेवढ्या वस्तू नव्हत्या म्हणजे बरोबर. या रूम मध्ये आले तेवढ्या मी घेऊ शकले इथं. हा तर मी एवढे भांडे जमा करून ठेवलेले होते, तर मी इकडे या रूम मध्ये आले तेव्हा हे भांडे सगळे लावले होते. हा ना, मग हा. सिरियसली सांगतो गायत्री, मला माहित सुद्धा नव्हते तू एवढे भांडी जमा करून ठेवलेत. तर मी बाकीची अशी म्हणजे तुमची पेमेंट वगैरे व्हायची ना, हा. तर तेव्हा तुमच्याकडनं सांगून द्यायची, तेव्हा काढून ठेवायची, मला हे घ्यायचंय ते घ्यायचं, असं सगळे जमा करून तेव्हा मी एवढे भांडे सगळे घेऊन ठेवले. बरोबर. एवढी मांडणी वगैरे एवढी मांडणीवर नंतर आधी होते तर एवढेच भांडे होते, एवढ्याच भांड्यांमध्ये ऍडजस्ट करायची, कुणी पण यायचे पाहुणे वगैरे तर तसंच ऍडजस्ट करायचे, 5 जण जेवायचे 2 जण जायचे, असं करायचं आधी. बरोबर. आणि इकडे मग सिलेंडर वगैरे ठेवलंय, इकडे गॅस वगैरे हा ठेवलंय. ते पहिले ना मित्रांनो, म्हणजे ही आमची बघा ही एकच मांडणी होती, ही जी राईट साईडला दिसते ना, ही आमची पहिल्यापासून लग्न झाल्यापासून ही एकच, म्हणजे एवढेच भांडे होते. हा एवढे. हे आता इथं काय ठेवले ते गायत्रीने ते घेऊन ठेवले होते, तिने मला तर माहित पण नव्हते हिने ते भांडे घेऊन ठेवलेत असं. आता एवढं ग्लास वगैरे ठेवले याच्या पाठी. हा ना, हा याच्यामध्ये ग्लास, याच्यामध्ये ताटाच्या मध्ये मी ताट पण ठेवलेले सगळे. हे सर हा जे लेफ्ट साईडला बघतायत ना, ते गायत्री हात लावते, ते सगळे नवीन घेतलेले आहेत ते, आणि सगळे आपले जुने भांडे आहेत ना हे. हा, जेव्हा लग्न करून आलेलो ना स्टार्टिंगला, तेव्हा आईकडनं आलेलो ना, तेव्हा आईने दिलेला आपला संसार आहे हा. हा ना, हा, तेव्हा तर इथं येऊन फक्त आपण मांडणी घेतली होती, आणि हे सगळे भांडे तर आपण तिकडनं आणले होते गावाकडनं. तिकडनं जा. बरोबर. त्यानंतर या सगळं जमा हा. केलं. हे बघा. सगळं सिलेंडर वगैरे सगळं मग इकडेच घेतलं आपण सगळं. हा सिलेंडर वगैरे सर्व ते एवढंच घेतलं. हे बघा एवढा किचन आहे मित्रांनो, तो बघा तुम्हाला हॉल दाखवलाच, आपला किचन पण बघा हा एवढा, म्हणजे आहे 2 जण उभं राहू शकतात एवढा तरी किचन आहे मित्रांनो. हा बघा, म्हणजे मी हे सगळं ठेवलंय ना इथं, हे भाजीपाला ठेवण्यासाठी हे सगळं ठेवलेलं आहे ना, कांदे बटाटे, तरी हे नाही राहिलं असतं तर असे 2-3 जण बसू शकतील असं. हा बरोबर. हे जरी या साईडला जर ठेवलं वगैरे अजून व्यवस्थित तर मग होईल ऍडजस्ट. हो बरोबर. म्हणजे ते- ओके ठीक आहे. हा तेच ना, ओके ना, म्हणजे राहू तर शकतोय ना आपण, तेवढं तर आहे आता फक्त. आलेत बघा, त्या दिवशी पण आता बरेच जण आलेत, आपले ताई ते वगैरे आलेत, हा. सगळे जण आपण ऍडजस्ट झालो. झालं. तर तिथं असं होतं, बेड ठेवलेला होता हॉल मध्ये, तो बेड ठेवला तर इकडच्या साईडला 2 किंवा एकच लादी होती हो. सुटलेली या साईडला, तर त्या लादीवरती इकडच्या साईडला 2 जण बसायचे, आणि इकडच्या साईडला 2 जण दोन. बसायचे, कोणीच नाही बसायचं. आणि बेडवरती बाकीचे बसायचे. बेडवर मम्मी जे आले तेव्हा त्याचा प्रॉब्लेम झालेला होता आपल्याला. आणि मेन म्हणजे ना, आपली पण चुकी झाली, आपण एवढा मोठा बेड नको घ्यायला पाहिजे होता. सोफा कारण कम बेड घ्यायला पण आपल्याला थोडी माहिती आहे की आपण जर दुसरा रूम चेंज करणार आहे, एवढे छोटे रूम असतात असं. हा आता अजून आई किती सांगत होती गावाकडनं, हे घेऊन जा ते घेऊन जा भांडी, हा सगळं घेऊन जातात, ते ताईला ठेवायला जागा नव्हती. ठेवायला जागा नाही. हा. काय नाही मित्रांनो, हे बघा पूर्ण ऍडजस्ट करून घेतले. ते बघा तिथं पण साईड काहीतरी जरा, ते बघा तिथं पण आपले ते पिठाचे डब्बे वगैरे ते पण, म्हणजे दोघांसाठी बरोबर ऍडजस्ट करून घेतलंय आम्ही, बरोबर की नाही. जेवढं आम्हाला दोघांना लागतं ना, छोट्या छोट्या वस्तू का त्या सर्व म्हणजे घेऊन ठेवलेल्या आहेत. मला अजून घ्यायचे फ्रीज वगैरे घ्यायचे, इथं कपाट वगैरे घ्यायचे. फ्रीज आणि कपाट घ्यायचं ना, मेन फ्रीज आणि कपाट आहे, 2 घ्यायचे आहेत ना. हे कसे भाजीपाला आपण त्याच्यात ठेवू शकतो ना सगळं, मग नंतर मग सगळं आपल्याला असं आणायला लागतं, 10,000 रुपयाची कोथिंबीर आहे. फ्रीज कुठल्या साईडला लावणार? इकडे तर नाही लावू शकत, या साईडला लावायला. या साईडला फ्रीज लावायला लावणार ना. भांडी वगैरे घासायला माहिती पाहिजे ना. हा ते बघ, ते आपण ते बोर्ड आहे ते पण मांडणी लावून दिले हे तिथं. नाही, इकडनं सांगत होते मी तुम्हाला, आधीच ठोकून दिलं होतं मी तिकडं, परत काढायला लागेल. हा ठीक आहे, बघू ना बरं कसं तरी ऍडजस्ट करूया ना, नाहीतर ते एक बोर्ड ना फ्रीज साठी इकडे स्पेशल एक लावायला लागेल. मग मग याला काढायला लागेल. नाही, तो बोर्ड तसाच राहू द्यायचा, आपण फक्त एक बोर्ड नवीन इथं लावून घेऊया. ते कनेक्शन घ्यायला लागेल ना मग तिकडनं. ते कनेक्शनचं बघू ते बघा तिकडं, कुठे. आधी फ्रीज घ्या, हा. म्हणजे बोर्ड लावा तुम्ही. ठीक हा आहे? मग फ्रीज कधी घ्यायचं? फ्रीज पाऊस गेल्यानंतर, दिवाळीला. दिवाळीला. हा चल दिवाळीला घेऊ मग, हप्त्यावरती. गरम बघा तिकडे. बाहेर पाऊस पडतोय तरी पण गरम. अरे काय पावसाचा विचारूच नका मित्रांनो, पाऊस तर भरपूर चालू आहे. फक्त मेन तर गावाकडे पाऊस. आता मार्केटला जायचं होतं ना, या पावसामध्ये मार्केटला जाणार. मग चला छत्री घेऊन जाऊ, काय करणार आता. चला घ्या तिला. हा, ठीक आहे जाऊ चला. तेच मित्रांनो, एवढा हॉल किचन आहे. याच्या आधी पण तुम्ही बरेच व्हिडिओ वगैरे बघितलेत, पण आमच्याकडे काय काय वस्तू आहेत काय काय नाही ते तुम्ही काय बघितलं नव्हतं. काय नाही, एवढं जेव्हा तेव्हा पिण्यासाठी ते मटकं वगैरे, म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या. हा पिण्याच्या पाणी, अरे पाणी पिण्यासाठी ते घेऊन ठेवलंय बुवा असं, म्हणजे छोट्या छोट्या वस्तू का जे आम्हाला दोघांना लागतं ना ते घेऊन ठेवलंय. एवढे थोडे 4 पाहुणे आलेत, म्हणजे कसं आहे की रूम थोडा मोठा राहिला तर काय वाटत नाही, ठीक आहे, म्हणजे तरी ऍडजस्ट होऊन जातं तेवढं. बाकीचं काय आपल्याला ज्या नाही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वरती ठेवून दिल्या आहेत. ते बघा तिथं ज्या नाही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वरती. सगळ्यात नाही एकाच पिशवीमध्ये मला जमा करायला लागेल. हा सगळ्या त्या गोण्या वगैरे त्या वरती ठेवून दिलेल्या आहेत. इथं ना काहीतरी असं पोट मला बोलतात ना, ते करून घ्यायला पाहिजे होतं. इथं पोट
पोटमाला बरं नाही केलंय तर लय का? गरम झालं असतं खाली इकडं पोटमाला पण इकडं पण नाही पण आपल्याला काहीतरी सामान ठेवायला भेटलं असतं ना वरती. झालं तर असतं पण मग? इकडे खाली येऊन जातो तो पोटमाला एवढ्या खाली पण. हा ते पण आहे, जास्त खाली येऊन गेला असता ना. आणि इथं फॅन पण लावून नाही शकत ना गायत्री. फॅन पण कुठे लावणार इथं वरती? इथं लावू शकतो आपण छोटंसं. कुठं? हे बघा ना. नाही नाही, आता तिथं कसं काय फॅन लावणार? हे बघा, लावणार ना, असं काय करते नको नको, ते भिंतीला लागेल ना ते. नाही ना साहेब, तो बघा तो कसा लावलाय आपण तो हा तसा हा असा डायरेक्ट इथे फिट करायचा असा छोट दोरीचा. एक छोटा, हा असतो ना तो. छोटासा फॅन असतो तो. तो वाला. हा चालेल ना, तो घेऊन येऊया ना मग. चालेल. चल मग आता तो जाऊया मार्केटला, पाऊस येतोय. असं कर ना, तू जाऊन ये ना मग छत्री घेऊन. बाबा मी एकटी कशी जाईन सांगा बरं. एकटे कशी जाशी म्हणजे जाईया ना तू. नाही ना, तरी तुम्ही मी चला घर ना. थांबस. नाही नाही, तुम्ही पण चला. जाऊ दे मग, तू थांब ना, मग मी जाऊन येतो हा, मग. चालेल, चालेल. हा ठीक आहे, चल मी जाऊन येतो आता. काय नाही मित्रांनो, तेच आमचा रूम वगैरे, म्हणजे तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आमचे रूम बघतातच. फक्त चला म्हटलं, आता आज घरी जर म्हटलं घरामध्ये आम्ही काय काय सामान घेतलंय काय नाही ते. सगळ्या येऊन जातात इकडं. आणि तुम्ही त्या पोरगीची, हा त्या गल्ल्या पण बघितल्याचेच, व्हिडिओ दाखवला होता. इकडे पण खातो इकडे पण. पोरगीची सगळे खेळून सगळे वरती ठेवून दिलेले. खेळण्यासारखे फिरवायला पण तिकडे जागा आणि नाही. असं असतं इथं जर थोडा आवाज पण आला लगेच खाली रूम मालिक ते लगेच तिकडे राहिलं बोलतात, अरे आवाज येतोय हा खाली, असं नका करू तसं नका करू, असं असतं. हा म्हणजे या रेंटच्या रूम मध्ये ना मित्रांनो, म्हणजे जास्त ती पोरगी गाडी पण फिरू शकत नाही, कारण लगे रूम मालिक खाली बोलतो की आवाज येतो येतो. म्हणजे आणि तिथं आजूबाजूला काही सांगितलं नाही पण तिकडे पण तसंच होतं. मग त्याच्यासाठी मग तिला खेळायला वस्तू काढलेच सगळे वरती ठेवून हा बरोबर, ते बघा त्रिशूचा जेवढं पण खेळण्याचं ना, ती गोणी दिसते ना, त्या पटा त्या गोणी माज बरी ठेवलेत. म्हणतो जाऊ द्या, त्या गोणी माज राहू द्या म्हणतो, त्या काय करा ना मग. हा आणि तिला ते गॅलरी पण मोठी नाही ना गायत्री, ते गॅलरी मध्ये खेळेल असं. त्या साईडला होती गॅलरी होती, मोठी होती. हा त्या रूम मध्ये गेलो होतो, त्या गॅलरी होती ना तिथं. बघू काहीतरी लाईफ मध्ये स्वतःचा रूम जेव्हा होईल तेव्हा. पण मेन इथं मुंबईमध्ये तर नाही घेणार आपण, मुंबईच्या बाहेरच घेऊया कुठेतरी. हा, तिकडे आपल्याला जमेल तिकडे आपण घेऊ शकतो, जिथे आपल्याला असं आपल्या बजेट मध्ये भेटेल. हा बजेट मध्ये भेटत असेल तर घेऊया, नाहीतर कशाला उगीच जास्त लोन काढून पण मतलब नाहीये ना, बरोबर की नाही. ते लोन पण आयुष्यभर फेडायला लागणार आहे आपल्याला. आणि आपल्याला कपडे टाकले इकडे रस्ते वगैरे आहेत तिकडे. हा ते झाड वगैरे ठेवलेत ना तू, मग ते पण दाखवलं ना. ते कपाट वगैरे कसं आणायचं, ते आता कपाट मेन आणायचंय काहीतरी, कपाट आणि फ्रीज. अरे मग तेवढे माणसं पण लागतील जर आपल्याला वरती उचलायचं राहिलं तर. दोन जणांनी वरून 2 जणांनी खालून असं सोडलं तर येईल ना. हा बघू आता जेव्हा फ्रीज, आता दिवाळीच्या टायमाला काढू ना मग फ्रीज. हा, पुढच्या महिन्यात बघू, कपाट घेऊन घेऊ आपण. हा, छोटसच घेऊ, हा घ्यायला लागेल. जास्त मोठं कपाट नको, कारण म्हणजे की जे असे लय लागणारे कपडे आपण ठेवले ना बेड मध्ये, आपले रोजचे रुटीनचे कपडे वापरायचे कपडे तेच ठेवायचे, बाकी नाही काही ठेवायचं. बाकी नाही. कारण की तुला तर माहितीये सामान म्हणजे रूम चेंज करताना किती हालत खराब होऊन जाते. किती हालत खराब झाले ते आपले, अरे बाप. मित्रांनो तुम्हाला कमी सामान दिसतोय की खूप कमी सामान आहे असं. आणि त्या बेडमध्ये पण बघणार ना, पूर्ण कपडेच कपडे भरले त्या बेडमध्ये. आणि जेव्हा आम्ही रूम चेंज केला ना, तेव्हा एवढी हालत खराब झाली ना, आमचं पूर्ण 2 दिवस लागलेत आम्हाला पूर्ण आज सामान इकडे आणायला. लागल्यासारखं झालं होतं, एकदमच थकायला झालं. आणि तुझा बर्थडेच होता ना त्या दिवशी. हा. रूम मालिक पण बोलला होता ते या तारखेपर्यंत रूम खाली करा. आपण त्यांना असं बोललो होतं की आम्ही रूम बघितलाय की हा. आम्हाला असं डिपॉझिट पाहिजे बाबा, असं एक सांगितलं त्यांना. तर ते आपण बोललो की सॅटर्डे संडे खाली करतो, आपण असं बोललो होतं हा. ना. तर तो बोलले नाही नाही नाही, बहुत लंबा हो जाएगा बोलते, संडे तक बोलते, मेरे को फ्रायडे को ही खाली कर दे दो बोलते, असं सांगितलं. हा. लगेच खाली करून दिला. आम्हाला बर्थडेच होता त्या दिवशी. तेच. आपण एवढे वर्ष राहिलो तरी रूम मालिक एवढे 3 म्हणजे किती 4 वर्ष राहिलोत ना आपण. 4 वर्ष राहिलेत मित्रांनो, म्हणजे हा 4थं वर्ष लागलं होतं ना. एवढं 3-3.5 वर्ष राहिलेत मित्रांनो आम्ही तिथं. पण असं ते रूम मालकाला म्हणजे आम्ही सांगितलं ना, म्हटलं आम्ही रूम खाली करणार, तो लगेच सांगून दिलं त्यांनी, हा ये सॅटर्डे संडे को खाली कर दो बोले रूम, दुसरी पार्टी आने वाली आहे. आणि ती दुसरी पार्टी 15-20 दिवसानंतर आली. 15-20 दिवसानंतर आली. सगळं काम वगैरे सगळं करून गेलं, जाऊ द्या. तर त्यांचा प्रश्न करून द्या, नाही करून द्या, तुम्हाला राहू द्यायचं तर ते सांगून द्यायचं. हा बरोबर. नाही बाबा आम्हाला नाही राहू द्यायचं, आम्हाला दुसरं पाडून टाकायचं आहे, असं तुझं व्यवस्थित सांगितलं. हा व्यवस्थित सांगायचं. लगेच सांगून दिलं की बोलते नाही, बोलते मग मैं कल सुबह तक की चाहिए बोलते खाली, बोलते मेरा लगेच आदमी आने वाले रहने के लिए. हा ना तेच ना. लगेच खाली करून दिला. मग म्हटलं की माझा बर्थडेच होता ना त्या दिवशी. आणि त्या आता प्रत्येक रूम मालिकीत तेच म्हणतात, आम्ही जास्तीत जास्त म्हणजे जे भाडे करून राहणार आहे त्यांना आम्ही 2 वर्षच ठेवतो म्हणे. 2 वर्ष अरे ही कुठली पद्धत आहे ना काहीतरी. 2 वर्षामध्ये काय माणूस असं खाली करायचं लागेल, किती टेन्शन. मेन म्हणजे वस्तू पण नाही घेऊ शकत ना. मग
बरोबर. काहीच नाही वापरू नाही शकत आपण, ना फ्रीज घेणार, ना वॉशिंग मशीन, ना कूलर, ना काय ना काय घेऊच शकत ना. नाही. एसीत अजून बिलकुल बसू शकत नाही एसी तर अजिबात ते. डोक्यावर फिरायला लागेल. आणि एसी दे. लावायला लागेल. आणि रेंटच्या रूम मध्ये एसी पण लावू देणार नाही ना ते. लावूच नाही लावत. 2 वर्षामध्ये जर रूम खाली करायला लावता आहेत मग कुठं एसीचा रूम लावणार आहेत आपण? हा अजिबात नाही. बघू, जाऊ दे आता काय लाईफ मध्ये भरपूर. जाऊ दे बघू, जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा. होईल होईल. तेच. स्वामींच्या कृपेने होईल आपलं. हा स्वामींच्या कृपेने होऊन जाईल, नक्कीच होऊन जाईल. प्रयत्न केला तर होईल होईल काहीतरी. बरोबर, नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आयुष्यामध्ये, तेच खूप महत्वाचं आहे. मेन म्हणजे आपल्या दोघांची एकमेकांची साथ राहील तेव्हा आपलं ते खूप महत्वाचं आहे. बरोबर की नाही? ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. चालेल मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.